hoping in the word will bring favors. देवाच्या वचनावर आशा ठेवून अनुग्रह येईल. Amen. We'll open our Bibles, Psalm 119 verse 74. स्तोत्र 119 त्यातलं 74 वचन आपण काढूया. They that fear thee will be glad when they see me, because I have hope in thy word. स्तोत्र 119 त्यातील 74 वचन. तुझे भय धरणारे मला पाहतील व हर्षतील, कारण मी तुझ्या वचनाची आशा धरली आहे. Praise God. आमेन. They that fear God will be glad when they see me. जे परमेश्वराचे भय धरणारे असतील त्यांना मला पाहिल्यानंतर आनंद होईल. Because कारण I'm a man of the word. मी शब्दाचा माणूस आहे. When you are a man of the word or a woman of the word, तर जेव्हा आपण शब्दाचा पुरुष किंवा स्त्री असतो, many godly people will surround you. त्याला अनेक भक्तिमान माणसं तुम्हाला येऊन घेरतील They shall be a blessing for you. आणि तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतील. And these shall be divine favors that God will bring forth for you. आणि हे दैवी अनुग्रह असतील की जे देव तुमच्याकडे घेऊन येईल. That's what David is teaching us. दावीद आपल्याला असं शिकवत आहे. So the first point we are learning is पहिला मुद्दा आपण शिकत आहोत तो असा, the respect of the faithful towards David. दाविदा प्रित्यर्थ विश्वासू जनांचा आदर. Why did people respect David? का बरं लोकांनी दाविदाला आदर दिला? Because he hoped in God's word. कारण दाविदाने देवाच्या शब्दावर आशा ठेवली. He trusted in God's word. त्याने देवाच्या वचनांवर विश्वास ठेवला. The more you trust on God's word, जेवढं तुम्ही देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवाल, the more people will surround you and help you. तेवढं माणसं तुम्हाला घेरतील आणि मदतही करतील. Amen. आमेन. And it shall be a blessing for you. आणि तुमच्यासाठी तो आशीर्वाद ठरेल. In divine ways, God will bless you. दैवी रीतीनं देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Not only that, एवढंच नाही, word of God itself is a blessing. देवाचं वचन तर स्वतः देवाचं वचन आपल्यासाठी एक आशीर्वाद आहे. Amen. आमेन. And David was a man of the word. आणि दावीद शब्दाचा वचनांचा माणूस होता. See his love for God's word. दाविदाचं देवाच्या शब्दांवरचं प्रेम पहा. See his meditation on God's word. दाविदाने देवाच्या शब्दांवर केलेलं मनन पहा. God granted wisdom to David through daily meditation. देवाने दाविदाला ज्ञान मान्य केलं दाविदाच्या रोजच्या या मनन करायच्या सवयीमुळे. Psalm 119 verse 99. स्तोत्र 119 99. I have more understanding than all my teachers, for thy testimonies are my meditation. स्तोत्र 119 त्यातलं 99 वचन. मला माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा अधिक बुद्धी आहे, कारण तुझ्या साक्षी माझे ध्यान आहेत. Praise God. मनन किंवा ध्यान आहेत. Did you see that? पहा, This is not arrogance. याला उद्धटपणा म्हणत नाही. It's not arrogance. हा उद्धटपणा नाहीये. When David says, I am more wiser than the teachers, जेव्हा दावीद असं म्हणतो की मी माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा माझ्यात अधिक बुद्धी आहे, it is truth. ते सत्य तो सांगत आहे. He's telling the truth. तो सत्य सांगत आहे. Arrogance comes when it comes forth from your own self, from your own IQ. उद्धटपणा स्वतःच्या बुद्धीतनं, स्वतःच्या शिक्षणातनं, स्वतःतनं येतो. पण Here David is giving glory to God's word. इथं दावीद देवाच्या वचनांना आणि शब्दांना गौरव देत Because आहे. he says, your testimonies are my daily meditation. कारण दावीद म्हणतो तुझ्या साक्षी माझे रोजचं मनन आहे. And that's why म्हणून I am more wiser than the teachers. शिक्षकांपेक्षाही जास्त मी ज्ञानी किंवा सुज्ञ आहे. All my teachers. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी जास्त सुज्ञ आणि ज्ञानी आहे. Praise God. आमेन. That can be secular teachers, that can be even spiritual teachers. मग ते जगातले शिक्षक असू शकतात, ते आध्यात्मिक शिक्षकही असू शकतात तुमचे. See, there can be teachers who will teach you the word, असे शिक्षक असू शकतात की जे तुम्हाला वचन शिकवत आहेत. and you may even become wiser than them if you meditate on the word of God daily. आणि तुम्ही जर रोज देवाच्या शब्दांवर मनन केलं तर हे शक्य आहे की तुम्ही तुमच्या त्या शिक्षकांपेक्षाही जास्त सुज्ञ आणि ज्ञानी होऊ शकता. And you need understanding to run in your life on this earth. आणि या भूतलावर संसाराचा गाडा चालवायला आपल्याला ज्ञान लागतं. We need understanding. समजूत लागते. ज्ञान नाही, समजूत लागते. And God will give you understanding when you read the word every day. आणि जेव्हा तुम्ही देवाचं वचन रोज वाचाल तेव्हा देव तुम्हाला ती समजूत देईल. Amen. आमेन. And not only that,
एवढंच नाही, When you read the word, जेव्हा आपण वचन वाचू, you become humble. त्याला वचन वाचल्यानंतर मी वचन वाचलं की मी नम्र होते. See? आमेन. Devil is the height of pride because he never reads the word. सैतान गर्वाची पराकाष्ठा आहे, कारण तो कधीही देवाचा शब्द वाचत नाही. Amen. आमेन. And when people don't read the word of God, they will have a false humility, not the real humility. आणि म्हणून जी That comes माणसं from the देवाचं word. आणि म्हणून जी माणसं देवाचं वचन वाचत नाही, त्यांच्यामध्ये नम्रता जरी असली तरी ती खोटी असेल, ती प्रभूपासूनची वचनात आलेली नाही. But see David, पण दावीद पहा, see his humility. दावीदातली नम्रता पहा, How he is humble before even King Saul. कशा पद्धतीनं तो शाऊल राजा समोर पण नम्र झाला. Read his merciful acts in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये त्याची दयाळू कृत्य लिहिलेली आहे, ती पहा. See his forgiving nature. त्याचा क्षमा करणारा क्षमाशील स्वभाव पहा. Hear his shouts of joy. आणि आनंदाने कसा तो ओरडतो ते पहा. Hear his shouts of praises. कशी स्तुती करतो ओरडून ओरडून ते पहा. Look at his worship. त्याची आराधना पहा देवाला केलेली. See how he sits before his God. कशा पद्धतीनं तो त्याच्या देवासमोर बसून घेतो ते पहा. In Psalm 26:6 and 7 he says, स्तोत्र 26:6 आणि 7 मध्ये दावीद म्हणतो, I wash my hands in innocence and go about your altar. स्तोत्र O Lord, proclaiming aloud your praise and telling of all your wonderful deeds. स्तोत्र 26:6 आणि 7. मी आपले हात निर्दोषतेत धुईन, तेव्हा हे यहोवा मी तुझ्या वेदीभोवती फिरेन, See? अशासाठी की मी आपल्या वाणीने तुझी उपकार स्तुती करावी व तुझी सर्व आश्चर्य कर्मे सांगावी. He was a man who was always circulating the altar. दावीद एक असा माणूस होता की जो नेहमी वेदी सभोवताली फिरायचा. David had lots of ups and downs, दाविदाच्या जीवनात अर्थातच चढ उतार अनेक आले, but his praises were never down. परंतु दाविदाची स्तुती कधीही कमी झाली नाही. Praise God. आमेन. You may also have ups and downs in your life, कदाचित तुमच्याही जीवनात चढ उतार येत असतील, but let not your praises go according to your ups and downs. परंतु तुमची स्तुती तुमच्या परिस्थितीनुरूप तुम्ही वर खाली होऊ देऊ नका. Amen. आमेन. Your praises should always be up, तुमची स्तुती सदैव वरच असायला हवी. higher, 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 higher. तुमची स्तुती सदैव उंच असायला हवी. Amen. Amen. And that saw him through so many times. आणि यामुळे अनेक वेळेला तो पार गेला. And he was the one who set the trend on how to enter the church. आणि दावीदच आहे की ज्या दावीदाने आपल्याला शिकवलं आणि ही एक पद्धत सुरू केली की चर्च मध्ये प्रवेश कसा करायचा असतो. मी तुम्हाला शिकवतो, चला. Praise God. Amen. I mean, nobody ever taught us how to enter a church. बाकी आपल्याला कुणी शिकवलेलं नाहीये की चर्च मध्ये प्रवेश कसा करतात. We have been taught what to do in the church. आपल्याला चर्च मध्ये काय करायचं असतं ते शिकवलं जातं. But पण here चर्च David is teaching us how to even enter the church. I will teach you. पण इथे दावीद आपल्याला हेही शिकवतो आणि म्हणतो की चल तुला चर्च मध्ये प्रवेश कसा करायचा हेही शिकवतो. I will teach you. मी शिकवतो. And so he taught in Psalm 100, आणि म्हणून स्तोत्र 100, if I'm not mistaken, verse 4. माझी चूक होत नसेल तर 100व स्तोत्र आणि त्यातलं 4थं वचन, Enter the gates with thanksgiving in your heart. की अंतःकरणामध्ये परमेश्वराचं स्तुती स्तवन करून तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करा. Enter his court with praise. उपकार स्तुती करीत त्याच्या द्वारात आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. Praise God. उसके आंगनों में प्रवेश करूंगा धन्यवाद के साथ. We have been only taught in the church, praise God. आपल्याला फक्त असं शिकवलं गेलं की चर्चच्या आत आल्यानंतर स्तुती करा. But he is saying, I will tell you from where you need to start praising and thanking the Lord. पण दावीद म्हणतो की मी तुम्हाला शिकवतो की देवाची स्तुती आणि स्तवन कुठून सुरू करायचं. Amen. Amen. He's saying, as you enter itself with thanksgiving, you should enter the church. दावीद म्हणतो की जसं तुम्ही चर्च मध्ये पाऊल ठेवाल ना, जसं गेट पाशी तुमचं पाऊल पडेल तसं तुम्ही स्तुती स्तवन करत आतमध्ये यायचं. Amen. I mean, I would like to be associated with such a man. अशा माणसाशी संबंध ठेवायला मला आवडेल. I mean, you can imagine how much happy God would have been about David. म्हणजे कल्पना करा दाविदाविषयी ना देव किती आनंदी असेल. Amen. And what if David was around today? आणि जर तोच दावीद अलीकडच्या या दिवसात इथे असता तर So many would have gone to his church or wherever he would have conducted to see how he praises God. अनेक माणसं त्याच्या चर्चला गेली असती किंवा अनेक माणसं दावीद जिथे होता तिथे गेली असती हे बघायला की हा कशी स्तुती करतो आम्हाला बघायचंय. I would have loved to see him shout praises to God. आणि देवाची स्तुती तो कशा पद्धतीनं ओरडून ओरडून गातो आणि करतो हे बघायला मलाही जायला आवडलं Isn't असतं. it? है की नाही? Because God said of him, he is beloved of the Lord. कारण की देवच बोलला की तो माझा लाडका आहे. Amen. आमेन.
And people were so glad when they saw David. आणि लोक इतके आनंदी व्हायचे जेव्हा ते दाविदाला पाहायचे They तेव्हा. brightened up. लोकांचं असं उज्ज्वलित व्हायचे लोक. Their countenance were changed. लोकांचे चेहरे असे प्रकाशात न्हाळून निघायचे. दावीद सरांना बघितलं की बरं वाटतो. Sometimes you meet people and you get afraid. कधी कधी काही लोकांना भेटून आपल्याला मात्र भीती वाटते. See, there should not be dread. There should be respect. दहशत नको, एक आदर असावा. Amen. आमेन. Maybe you give respect to a man of God, but don't dread him. तुम्ही एखाद्या देवाच्या सेवकाला मान देत आहात, चांगला आहे, द्यायला हवा, पण त्यांची दहशत नको आहे. But sometimes it is the minister's fault because they say if you don't listen, you will be cursed. पण कधी कधी देवाच्या सेवकांची सुद्धा याच्यामध्ये चूक असते, कारण की ते भक्तांना असं म्हणत असतात की तुझं ऐकलं नाही तर तुझ्यावर शाप येईल. Praise the Lord. Now many people wanted to be near David. आता अनेक लोकांच्या मनात असं होतं की आम्हाला बरोबर राहायचंय. See, they wanted to be very close to David. त्यांना दाविदाच्या अगदी समीप राहायचं होतं. And that is what he's saying, when they see me. आणि तेच दावीद सांगतोय की जेव्हा ते मला पाहतात, When they see me. जेव्हा ते मला पाहतात किंवा पाहतील, See, something happens to them when they see me. तेव्हा त्यांना काहीतरी होतं, काहीतरी व्हायला लागतं त्यांना जेव्हा ते मला पाहतात. And sometimes that awareness should come into us. आणि कधी ना कधी ती एक जागृतता आपल्यामध्येही निर्माण व्हायला हवी. What do people do when they come close to me? की लोक जेव्हा माझ्या जवळ येतात तेव्हा ते लोक काय करतात, I mean, what do they think about me? किंवा त्या लोकांचा माझ्याविषयीने विचार काय असतो जेव्हा ते माझ्या जवळ येतात It's तेव्हा. very important. हे महत्वाचं आहे. When King David sinned, दावीद राजाकडनं जेव्हा पाप झालं and it was pointed out by prophet Nathan, आणि नातान संदेशाने त्या पापाकडे इशाराही करून दिला, look at him, he didn't give excuses. त्यावेळेला पहा दाविदानी कारण काही लावली नाही. No lame excuses. काही लंगडी बांगडी का चांगली कुठलीच कारण लावली नाही. He didn't say, why did you correct me in front of others? दावीद असंही म्हटला नाही की काय सर तुम्ही सगळ्यांसमोर माझी अशी चूक काढून मला दाखवली, असं करायला नको होतं तुम्ही. See, we want to be elevated in the eyes of people, not in the eyes of God. आपलं कसं असतं, आपल्याला लोकांच्या नजरेमध्ये उंच व्हायचं असतं, बाकी देवाच्या नजरेमध्ये नाही. Now, if you try to win God's heart, then God will see that the people come close to you. असं नव्हे, तुम्ही जर देवाचं किंवा आपण जर देवाचं अंतःकरण जिंकून घ्यायचा प्रयत्न केला तर देव हे बघेल. ही मग देवाची जबाबदारी आहे की देव आपल्याकडे लोक आणेल. He didn't hide his sin. त्याने आपलं पाप नाही लपवलं. He just said, I have sinned against the Lord. दावीद केवळ असंच म्हणाला की माझ्याकडनं देवाविरुद्ध पाप झालेलं आहे सर. The moment he said, I have sinned against the Lord, आणि ज्या क्षणाला दावीद असं म्हणाला की माझ्याकडनं देवाविरुद्ध पाप झालेलं आहे, the prophet Nathan immediately responded, नातान संदेश त्याने लगेच प्रतिसाद दिला the Lord has also put away your sin. आणि म्हणाला परमेश्वराने तुझं पाप दूरही केलंय, You shall not die. तू मरणार नाही. See, that means म्हणजे at times कधी कधी there are chances अशी संधी असू शकते की that if we continue in our sin की आपण जर आपल्या पापांमध्ये राहतच राहिलो without feeling any remorse, आणि त्या पापांविषयी ना आपल्यामध्ये काहीच पश्चाताप आणि खेद कितीतरी दिवस झाले पण नाही, we can have physical death. तर शारीरिक मरण आपल्याला येऊ शकतं. See, we can have physical death. शारीरिक मरण म्हणजे मरण आपल्याला येऊ शकतं. That's what 2 Samuel 12:13 tells us. 2 शमूएल 12:13 आपल्याला असं सांगत आहे. That Nathan says, the Lord has also put away your sin, you shall not die. नातान त्याला म्हणाला की परमेश्वराने तुझं पाप दूर केलेलं आहे, तू मरणार नाहीस. म्हणजे काय? म्हणजे काय? आता मरणार नाही. तू आत्ता मरणार नाहीस. What if he had not responded positively? जर त्याने सकारात्मक रीतीनं या सगळ्याला होकार किंवा प्रतिक्रिया दिली नसती तर काय झालं He would असतं? have died like King Saul तो शौल राजासारखा मरण पावला असता. before his time. वेळे अगोदर, त्याच्या ठरलेल्या वेळे अगोदर. We don't want to die before our time. आपल्याला आपल्या ठरलेल्या वेळे अगोदर मरायचं नाही. Do you want to die before your time? तुम्हाला तुमच्या ठरलेल्या वेळे अगोदर मरायचंय? I don't want to die. मला नाही मरायचं माझ्या ठरलेल्या वेळे अगोदर. And David is teaching us, आणि दावीद आपल्याला शिकवत आहे, the moment we sin in our lives, ज्या क्षणाला आपल्याकडनं आपल्या जीवनात पाप होतं immediately confess your sins to the Lord. ताबडतोब आपलं पाप देवाला कबूल करायचं की माझ्याकडनं असं झालेलं I'm आहे sorry about my sins. आणि मला माझ्या पापांविषयीनं खेद आहे, मी पश्चाताप करतो, मला माफ कर. Say, now Nathan is not forgiving him. नाथान त्याला क्षमा करत नाही. It is the word of God that is coming to the prophet. देवाचा शब्द, देवाचं वचन संदेश त्याच्या मुखात नाही येत आहे. Because he said, the Lord also has put away your sin. कारण नाथान त्याला उत्तर देऊन म्हणाला की यहोवानेही तुझे पाप दूर केले आहे, तू See, मरणार नाही. But admitting our sin is one thing. पण पाप कबूल करणं एक बाब Repentance is another thing. आणि त्या पापाचा पश्चाताप करणं एक दुसरी बाब. Now some people never admit. काही लोक तर कधीच कबूलही करत नाही. That is far away from God. म्हणजे ते तर देवापासून लांबच आहे. Amen. आमेन. Some don't admit. काही माणसं आपलं पाप मी कबूलच करत केलंच नाही. नाही, म्हणजे जाम कबूल करत नाही. त्यांचं असंच म्हणणं असतं की मी केलंच नाही सर.
But at least some people, when they tell the people, मी केलं नाही, मग देवासमोर सांगतात, मी केलं होतं, मी काय. काही माणसं कमीत कमी अशी असतात, At least, because they fear God. कारण त्यांना देवाचं भय असतं. जरी सगळ्यांसमोर कबूल केलं नाही तरी देवासमोर जाऊन एकट्यात कबूल करतात की हो माझ्याकडनं असं असं झालंय. But it should not be like that. परंतु असं नकोय. We should be like David. आपण दाविदासारखा असायला हवंय. He confessed before Nathan, he confessed before God. दाविदाने नातान संदेशच्या समोर कबूल केलं, देवासमोरही कबूल केलं. Amen. आमेन. See, admitting our sin is also one thing. पाप कबूल करणं एक बाब Yes, I आहे sinned. की हो माझ्याकडनं पाप झालं. But you have to ask for forgiveness from God. पण त्याच्यानंतर देवाकडे क्षमा मागायला हवी. Sometimes we do something wrong to our brother and we ask for forgiveness, but we fail to ask forgiveness from God. कधी कधी आपल्या बंधुजनांविषयीनं आपण कुठेतरी काहीतरी चुकतो, पाप होतं आपल्याकडनं त्यांच्या विषयीनं, आणि मग आपण त्यांना सॉरी म्हणतो, माफी मागतो. त्यांना मागितली पण देवाला मागायची राहिली. See, that is another thing. ही अजून एक बाब. See, both sides you have to see. दोन्ही बाजू बघायच्या. Sometimes we ask for forgiveness from God and not ask for forgiveness to those whom we hurt. कधी कधी असंही होतं की आपण देवाकडनं क्षमा मागून घेतो, पण ज्या लोकांना आपण लिटरली हर्ट केलंय किंवा ज्यांना वाईट वाटेल असं आपण वागलोय त्यांना जाऊन आपण सॉरी म्हटलेलो नाही. See, but पण in this also there is one area. याच्यात पण एक भाग आहे. Before God, you first ask for forgiveness. पहिलं तर तुम्ही देवासमोर क्षमा मागा. See, because He is not like man. कारण की देव माणसासारखा नाही. Because men will take little time to forgive you. कारण माणसांना जरा वेळ लागतो आपल्याला क्षमा करायला. So immediately say, Lord, forgive me. तर तुम्ही लगेचच म्हणायचं की प्रभू मला क्षमा कर, And then ask God's strength आणि to मग ask forgiveness from the people whom you hurt at the right time. देवाला शक्ती मागायची आणि म्हणायचं की देव बाबा ज्या लोकांविरुद्ध माझ्याकडनं हे पाप झालंय त्यांना योग्य वेळेत जाऊन मी क्षमा मागावी हे तू कर. Praise the Lord. मला मदत कर की योग्य वेळेत माझी ती सॉरी त्या माणसापर्यंत पोहोचायला हवी. Amen. आमेन. Now, आता some people admit their fault, काही लोक आपली चूक कबूल करतात, but see that you confess your faults to God. पण तुम्ही तुमच्या चुका देवालाही कबूल करा. Confessing your fault to one another is okay, but then you have to also confess your sins before God. एकमेकांना आपापल्या That is चुका, repentance. एकमेकांसमोर आपापल्या चुका कबूल करणं, पाप कबूल करणं ही एक वेगळी बाब आहे, ती करायला हवी. पण देवासमोरही प्रत्येकानं आपापली चूक, आपापलं पाप कबूल करायला हवं. See, the Amen. prodigal son said, I have sinned against heaven and against you, Father. उदया मुलगा म्हणाला की मी स्वर्गाविरुद्ध आणि डॅडी तुमच्या विरुद्ध पाप केलंय. See, that means on the way he was asking forgiveness from God and now he's asking his father forgiveness. म्हणजे रस्त्यात येता येता तो परमेश्वराकडे, परमेश्वर बापाकडे क्षमा मागत होता आणि आपल्या पृथ्वीवरील वडिलांकडे पोहोचल्यानंतर त्याने आपल्या डॅडींनाही क्षमा मागितली. So David must have asked forgiveness from God तर दाविदाने देवाला क्षमा मागितली असेल, because that's how Psalm 51 came about. कारण किंवा स्तोत्र 51 तसंच तर त्याच्या लेखणीतनं बाहेर आलं. And in that Psalm 51 you can read the broken heart of David. आणि स्तोत्र 51 मध्ये दाविदाचं तुटलेलं हृदय आपल्याला वाचायला मिळतं. Amen. आमेन. Completely broken. म्हणजे पूर्णपणे तुटलेला माणूस कसा असतो हे बघायचं असेल तर वाचा स्तोत्र 51. And so whenever you do something wrong, you see that you go to Psalm 51 and make it your own prayer. तर जेव्हा किंवा तुमच्याकडनं काही चुका होतात, काही पाप होतं, त्यावेळेला तुम्ही आपलं पाप कबूल करा, देवाला क्षमा मागा, स्तोत्र 51 कडे वळा. Amen. Amen. Take those things from there and then glean it from it and then apply it as your own. स्तोत्र 51 मधली ती वचनं घ्या, त्या वचनांमधून वेचा आणि वेचून ते स्वतःच्या जीवनात वापरा. Amen. And Amen. one thing we need to realize आणि एक गोष्ट आपल्याला कळायला हवी, that we grow in our perfection as we grow and come closer to God. जसं आपण देवाच्या समीप 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 येत जातो तसं आपण आपल्या परिपूर्णतेमध्ये वाढत जातो. Amen. Amen. Every time you confess your sin does not mean that you have become weaker. ज्या दर वेळेला तुम्ही तुमचं पाप कबूल करता त्याला असं नाहीये की तुम्ही आता अशक्त पडला, दुबळे In झाला. fact, you are becoming perfect. पाप कबूल करणं ही कमजोरी नाही, पाप कबूल करून त्याविषयीनं कारवाया करणं, क्षमा मागणं ही आपली स्ट्रेंथ आहे. आपण परिपूर्णतेकडे जातोय. Praise God. Amen. This is nothing but perfection coming in your life. परिपूर्णता जीवनामध्ये येते याला म्हणायचं. Because Jesus has already dealt those sins that you have committed before on the cross. कारण येशू ख्रिस्ताने जे काही तुम्ही पाप केलेलं आहे त्या सगळ्या विषयीनं कारवाई वधस्तंभावर तर केलेलीच आहे. Amen. Amen. So what we should do is we need to line up our life with the word of God. तर आपण काय करायला हवं, आपलं जीवन जे आहे ना ते देवाच्या शब्दाला जुंपून घ्यायचं. What is the word saying की देवाच्या शब्दात काय लिहिलंय, for these things? या सगळ्या गोष्टींविषयीनं शब्द काय म्हणतो. Let me line up my life according to the word. मला माझं जीवन देवाच्या शब्दानुरूप जुंपू दे. That is perfection. त्यालाच म्हणतात परिपूर्णता. You are on the way for perfection.
आणि मग यालाच म्हणतात की तुम्ही परिपूर्णतेच्या मार्गावर आहात. And when you are having that kind of a heart, आणि अशा पद्धतीचं हृदय जेव्हा तुमच्यात येतं, there's nothing in this world that will be kept away from you by त्याला God. या जगात असं काहीच नाही की जे देव तुमच्यापासून लांब राखून ठेवेल. No more struggles. आता मग तुम्हाला नंतर मग तुम्हाला संघर्ष See, I- करावे लागणार नाही. I know one thing. मला एक गोष्ट ठाऊक आहे, When you draw more closer to God, there are less struggles. जेव्हा आपण देवाच्या जास्त समीप येतो त्याला त्रास कमी होतात. The more the flesh is in action, there are more stress. जोर अंग जितकं अंग गुंतलेलं असतं Yes. तेवढ्या समस्या असतात. And there is more stress, आणि more मग anxiety. दडपण असतं, चिंता असतात, टेन्शन असतं, कारण की अंग जास्त गुंतलेलं आहे. Yes. Don't involve the flesh too much. अंगाला जास्त गुंतवू नका. Amen. आमेन. गुंतता हृदय माझे, हृदय गुंतवा. I'm आत्मा not saying गुंतवा. don't have anything to do with the flesh. You are living in the flesh. मी असं नाही म्हणत आहे की अंगाशी काही संबंध ठेवू नका. आता अंगातच आपण जगतोय, See, but the word should so incorporate with your flesh पण तो शब्द देवाचा इतका आपल्या अंगाशी, आपल्या या देहाशी समरूप झाला पाहिजे, सहकार्य करणारा झाला पाहिजे that the attraction towards the fleshly things will be lesser. की दैहिक गोष्टींचं आकर्षण त्यात कमी 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 होत गेलं पाहिजे, झालं पाहिजे. 1 Kings 15:3 says, एक राजे 15:3 मध्ये लिहिलेलं आहे, David's heart was perfect with the Lord. म्हणजे फक्त दाविदाचं हृदय देवाप्रित्यर्थ पूर्ण, म्हणजे ज्याला मी परिपूर्ण आता म्हटले, पूर्ण होतं. And what was the result? आणि त्याचा परिणाम काय झाला? God was always with him. देव सदैव त्याच्या बरोबर राहिला. Amen. आमेन. If you read in 1 Kings 3:14, एक राजे 3:14 जर वाचलं, if you walk in my ways to keep my statutes and my commandments as your father David walked. तुझा बाप दावीद माझ्या मार्गात जसा चालला तसा जर तू माझे नियम आणि माझ्या आज्ञा पाळून माझ्या मार्गात, Then I will lengthen your days. तर मी तुझे आयुष्य दीर्घ करीन. Amen. आमेन. See? But we see some of the actions of David were not really perfect. परंतु आपण पाहतो की दाविदाची काही कृत्य परिपूर्ण नव्हती. Was he completely perfect? तो संपूर्णपणे पूर्ण किंवा परिपूर्ण होता का? No. नाही. To a certain measure, काही प्रमाणात, he had a certain level of perfectness. काही प्रमाणात तो पूर्ण किंवा परिपूर्ण होता. Like his heart was of gold. म्हणजे त्याचं हृदय सोन्याचं. See, when you have a heart of gold, सोन्याचं हृदय एखाद्याचं असलं, then your walk will catch up one day. मग चालणंही तसंच होतं. कधी ना कधी ते चालणंही तेवढं सुधारतं. Amen. Amen. And then he was pure in some of his actions. आणि त्याच्या काही कृत्यांमध्ये तो शुद्ध होता. But when you see his overall life, पण त्याच्या संपूर्ण जीवनाची गोळाबेरीज करून जर अभ्यास केला, in regarding to the relationship with God, परमेश्वराशी त्याचं जे नातं होतं त्या नात्याविषयीनं, he was completely sold out. तर तो पूर्णपणे देवाला विकलेला माणूस होता. See, in most of the areas, he was holding on to the integrity. जास्तीत जास्त भागांमध्ये तो त्याच्या इमानाला, सरळतेला धरून राहिला. One area he felt that was lust. एका भागात कलंडला आणि तो भाग म्हणजे वासना, But see, he came out of it. पण त्यातनंही बाहेर आला. But you don't hear or read about him that he coveted somebody's thing or he loved horses like Solomon or परंतु अशा काही गोष्टी आपण त्याच्याविषयीनं वाचत नाही की त्याला मालमत्ता खूप आवडायची, का प्रॉपर्टी खूप आवडायची, का जमिनी खूप आवडायच्या, का घोडे खूप आवडायचे like Solomon. he was. शल्मोनाप्रमाणे. No. Neither was he like King Saul who wanted respect. किंवा तो शौल राजासारखा पण नव्हता की सारखाच आदर आणि मानाला भुकेला. So you see, in most of the areas, he was a very right man. तर जास्तीत जास्त भागांमध्ये दावीद अगदी सरळ योग्य होता And he loved God. आणि त्याचं देवावर प्रेम होतंय. बाकीच्या I सगळ्या know त्याचं one thing, प्रेम if you love God मला एक ठाऊक आहे की जर आपलं देवावर प्रेम असेल, with all your heart, with all your mind, with all your soul, with all your strength, संपूर्ण हृदयाने, मनाने, शक्तीने तुम्ही जर देवावर प्रीती केली, your actions soon will catch up. तर तुमची जी काही With the कृत्य आहेत ना ती फार लवकर कॅचअप करतील. तुमचं हृदय जसं असेल तशी कृत्य होती. See, not only he loved God, he feared God. आणि फक्त त्याचं देवावर प्रेम होतं एवढंच नाही, तर त्याचं देवावर प्रेम होतं आणि त्याच्यात देवाचं भय होतं. So there were many areas in David's life that was pleasing to God. तर दाविदाच्या जीवनात अनेक असे भाग होते की जे देवाला प्रसन्न करून टाकायचे, की भक्त असावा तर असा. So as long as you grow into perfection and seek after God, तर जेवढं आपण त्या पूर्णतेमागे झटत राहू, देवाला शोधत राहू, you are on the road that is well appreciated by God. तेवढं आपण त्या मार्गावर आहोत की ज्या मार्गात देव आपल्याला
बऱ्याच वेळेला आपलं बरचसं कौतुक करेल Amen. आणि शाबासकी देईल. So there were areas in his life where he needed to be renewed, and David saw that he renewed himself. आणि दाविदाच्या जीवनात असेही काही भाग होते की ज्या भागांमध्ये त्याला नूतनीकरणाची गरज होती आणि ते भाग त्यांनी तपासून काढले, शोधले आणि त्या भागात त्याने स्वतःचं नूतनीकरण केलं. And I would like to imitate David to quite an extent because God was very appreciative of him. आणि मला दाविदाचं अनुकरण फार मोठ्या प्रमाणात करायला आवडेल का, कारण की देव दाविदाविषयीनं फार कौतुकास्पद रीतीनं बोलायचा. Amen. Amen. So, and you need to know आणि तुम्हाला हे कळायची गरज आहे that even perfection has many traits, परिपूर्णतेला पण बरेच पैलू आहेत and it's all combined into one. आणि ते त्या सगळ्याची गोळाबेरीज होऊन ते एक होतं. Like he was pious, उदाहरणार्थ तो भक्तिमान होता, Loving, प्रेमळ होता, merciful, दयाळू होता, gentle, सौम्य होता, forgiving, क्षमा करणारा होता, close to God, देवाच्या जवळ होता, worshiping person, आराधना करणारा praising होता, man. स्तुती करणारा होता, Okay? चांगला होता. So all these brings out a perfect character in man. तर या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्या होता होता त्या माणसामध्ये एक पूर्ण असं चारित्र्य तयार करतात. Many people don't reach that state. पण बरीच माणसं त्या स्तरापर्यंत पोहोचत नाही. They're very slow to adapt to all these things. फार हळू असतात ना बरीच माणसं या सगळ्या गोष्टींना अडॅप्ट करून घ्यायला, जमवून घ्यायला. That's why God hasn't got much work for them. आणि म्हणून देवबापाकडे अशांसाठी फारसं काम नाही. But when God sees that you are trying to do something, पण जेव्हा देव हे पाहतो की नाही याचा प्रयत्न चाललेला आहे की मला काहीतरी करायचं आहे, see, God will immediately help you and God will use you and त्याला bless. देव लगेच तुम्हाला मदत करेल, आशीर्वादित करेल आणि सहाय्य करेल ते And करायला. also remember one thing. आणि हेही लक्षात ठेवा, सदैव हे लक्षात ठेवा, One will be called perfect only when he is on the road of perfection. एखाद्याला पूर्ण किंवा परिपूर्ण कधी म्हटलं जाईल, जेव्हा तो त्या पूर्णतेच्या मार्गावर असेल तेव्हा. What I mean to say on the road of perfection? मला काय म्हणायचं याच्यातनं की पूर्णतेचा मार्ग म्हणजे काय, That you always feel guilty when you do wrong. की जेव्हा किंवा तुमच्याकडनं, आमच्याकडनं, आपल्याकडनं काही पाप होतं, चूक होते, लगेच ते टोचलं पाहिजे. Amen. Amen. See, that conscience should be there always. तो सद्विवेक भाव सारखा जागृत पाहिजे की काही म्हणा बुवा इथं माझं चुकलं. Say. आमेन. And yes, I don't want to do it. आणि हो मला परत हे करायचं नाही, मी चुकले, Say, I want to rectify it. मला ती चूक सुधारायची आहे, I want to come more closer to God. मला अजून देवाच्या जवळ यायचंय, मला ती चूक अजून माझी सुधारायची आहे. In another sense, म्हणजे दुसऱ्या रीतीनं you are trying to develop the neglected areas of your life. मग दुसऱ्या रीतीनं काय म्हणायला लागेल, असंच म्हणायला लागेल की तुझ्या जीवनातले सगळे जे दुर्लक्षित भाग होते, तुझ्याकडून दुर्लक्षित झालेले भाग, त्या भागांकडे लक्ष केंद्रित करून आता तू ते सुधारवायचा प्रयत्न करतोयस. Now, by trying to develop the neglected areas of your life, स्वतःच्या जीवनातील दुर्लक्षित भाग सुधारवायचा प्रयत्न करत असताना with the same measure, you need to come more closer to God. तेवढ्याच प्रमाणात तुम्ही देवाच्या जवळही यायला In पाहिजे. other words, दुसऱ्या शब्दात, with the same measure, you should also see that you have a hunger and thirst for God as well. तेवढ्याच प्रमाणात तुमच्यामध्ये देवासाठीची भूक आणि तहानही पाहिजे. Amen. आमेन. And seek after God's righteousness. आणि परमेश्वराच्या नीतिमत्तेमागे, धार्मिकतेमागे तेवढ्याच प्रमाणात आपण लागलं पाहिजे. Amen. Amen. Like David says, as a deer panteth for some water, so my heart longs for you, O जसं God. दावीदच म्हणतो की एखाद्या हरणाचा जीव पाण्यासाठी जसा लुलपलेला असतो, तहानलेला असतो, तसा माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे. So such a man is being perfected. तर असा जो कोणी माणूस असतो तो परिपूर्णतेच्या मार्गावरच असतो. Praise the Lord. Such a man is being perfected. असा जो कोणी माणूस असतो तो त्या पूर्णतेच्या प्रक्रियेत आहे. Some people say, काही लोक म्हणतात, Pastor, how can I handle things in my life? पास्टर माझ्या जीवनातल्या गोष्टी मी कशा How हाताळायच्या, do I rightly divide my life? म्हणजे कसं माझ्या जीवनाचं विभाजन मी योग्य रीतीनं करून सगळे भाग जीवनातले कसे See, हाताळू. there is this big problem ही एक मोठी समस्या आहे. because we have a soul. कारण आपल्याला जीव आहे, We are a spirit being आपल्या जीव आहे, आपण आत्मा आहोत and we live in the body. आणि आपण शरीरात राहतो. And each aspect of our being, आणि आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक पैलू it drags us down to its own level and desires. आपल्याला त्याच्या स्वतःच्या स्तरापर्यंत आणि इच्छांपर्यंत खाली फरफटत खेचतो. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? See, the soul has one desire. जीवाला काहीतरी इच्छा असते, Your body has another desire. शरीराला अजून काहीतरी हवं असतं, Your spirit has another desire. आत्म्याला अजून काहीतरी इच्छा So there असते. is a law working in all these aspects of your being. तर तुमच्या अस्तित्वाच्या या तिन्ही पैलूंमध्ये
नियम काम करत असतो. And so it sometimes becomes difficult to handle these three aspects आणि of our म्हणून being. कधी कधी अवघड होऊन जातं. आपल्या अस्तित्वातले हे तिन्ही भाग हाताळणं जरा मुश्किल होऊन जातं की करू तर काय करू. Say like my mind is drawn towards one thing. की जसं माझं मन समजा एखाद्या गोष्टीकडे खेचलं जातं. My body is drawn towards another thing. माझं शरीर आणि कुठल्या तरी गोष्टीकडे खेचलं My जातं. spirit is drawn to another thing. आणि माझा आत्मा आणि कुठल्या तरी गोष्टीकडे खेचला जात So आहे. it's like a man in the chariot having three horses that is pulling, but each one pulling in its own direction. तर हे अशा माणसासारखं आहे की जो माणूस रथात बसलाय त्याच्या रथाला 3 घोडे आहेत, परंतु ते तीनही घोडे त्याला 3 वेगळ्या दिशेनं घेऊन जायला पाहत आहेत. And so you don't move forward आणि म्हणून आपण पुढे जात नाही. because each one has its own mind. कारण प्रत्येकाचं आपापलं मन आहे. हा म्हणतो हे हवं, हा म्हणतो हे हवं, हा म्हणतो हे हवं. So this horse wants to go to the right side, this horse wants to go to the left side, this horse wants to go straight. या घोड्याला डावीकडे जायचंय, या घोड्याला उजवीकडे, मधल्याला सरळ जायचंय. So each one is trying to drag us to its own desires and own needs. तर आपल्या अस्तित्वातले जीवात्मा आणि शरीर हे 3 पैलू आपल्याला आपापल्या इच्छांमध्ये खेचत असतात. So many times Christians find it difficult. How can I balance these three elements and wherein desires are concerned? आणि मग बऱ्याच वेळेला अनेक ख्रिस्ती माणसांना हे हाताळणं अवघड होऊन जातं, मुश्किल होऊन जातं की माझ्या अस्तित्वातल्या 3 पैलूंना मी कसं हाताळू. जीव एक मागतोय, शरीर दुसरं म्हणतंय आणि आत्म्याला आणि काहीतरी हवंय. Now, some what they do, काही माणसं काय करतात, they go to the extremes. अगदी टोकालाच जातात. They don't want to listen to the body at all. अजिबातच शरीराचं ऐकत नाही. See, that is wrong. तेही चुकीचं आहे. They say, I will neglect my body. आणि म्हणतात मी शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणार आहे, शरीर काही कामाचं नाही. Like there were old saints in the Roman Catholic Church. जसं रोमन कॅथलिक चर्च मध्ये ओल्ड सेंट्स होते, They used to flog themselves. ते स्वतःला मारून घ्यायचे, Flagellation. स्वतःला They used to whip themselves. चाबकानी फटके मारून घ्यायचे. All these saints of Assisi, Saint Francis of Assisi, all of these great saints, they used to hammer themselves. हे सगळे सेंट फ्रान्सिस सारखे मोठे मोठे संत स्वतःला चाबकानी फटके मारून घ्यायचे. And they used to wear clothes which had some sharp objects in the clothes. अशी काही वस्त्र नेसायचे, असे कपडे घालायचे की ज्या कपड्यांना आतमधून काहीतरी टोकदार असेल की जे त्यांना सारखं टोचेल. And so they used to kill their flesh. म्हणजे स्वतःच्या अंगाला लिटरली मारायचे. But see, if that was the case, God wouldn't have given you a body. पण मग जर असंच असतं तर देवानी अंग दिलं असतं का? Why did He give you the body? मग देवानी शरीर दिलंच कशाला? See, He wants to even enjoy the aspect of your body. देवाची इच्छा आहे की शरीरात सुद्धा जे काही तुला काही पैलू गोष्टी शरीरात दिलेल्या आहेत त्याचाही थोडाफार आनंद उपभोग. You cannot totally do away with the bodily needs. संपूर्णपणे शारीरिक गरजांना हकलून लावून पण चालत नाही ना. Not only the bodily needs, you cannot totally do away with the bodily desires also. आणि संपूर्णपणे शारीरिक इच्छांना हकलून लावून पण चालत नाही हो. See, because it has its importance in its proper perspective. कारण योग्य दृष्टिकोनात शरीरालाही महत्व आहे. योग्य I can दृष्टिकोन, understand. योग्य दृष्टिकोनात टोकाला जायचं नाहीये. See, in its proper perspective, your body's desires have to be met. योग्य दृष्टिकोनात म्हणायला गेलं तर शारीरिक इच्छा ज्या योग्य आहेत त्या पूर्ण व्हायला हव्यात. Where you have to eat, you have to eat. म्हणजे जिथं भूक लागून खावं वाटतं तिथं खावं. हे काय बॉडी नेहमी जेवण विचारतो, मी नाही देणार. You cannot say that. असं म्हणून चालेल का की मी आजपासून जेवणारच नाही, हे अंगच नको, अंगच नको. See, my spirit is telling the body not to eat. माझा आत्मा माझ्या अंगाला म्हणतो खाऊ नको. मारून टाक बॉडीला मारून टाकलं तर फिनिश्ड. You are dead. अंग टोटली मारून टाकलं तर मग काय, अंग टोटली मारलं म्हणजे तू मेला. See, so you have to take care of your body. तर शरीर पण थोडंफार जपायला लागतं. But certain desires पण काही इच्छा that will come as a hindrance to God's word, you need not supply. पण काही शारीरिक इच्छा ज्या देवाच्या शब्दामध्ये अडचण घालणार असतील त्या नका भागू. But I'm not saying hate your body. पण मी असं नाही शिकवत की शरीराचा तिरस्कार करा स्वतःच्या. It is your body. You have to love your body. अगं तुझं शरीर आहे, तुझ्या शरीरावर तूच प्रेम करायचं आणि कोण करणार. And if the body does not exist, your spirit cannot do any God's work. आणि तुझं शरीर जर अस्तित्वात राहिलं नाही तर तुझा आत्मा देवाचं काहीही कार्य करू शकणारच नाही. See, just imagine. कल्पना करा. You
You suffered your body. तुम्ही तुमच्या शरीराला त्रास करून घेतला, जाच करून घेतला सगळा. आणि आता चालायला पण होत नाही तुम्हाला. एवढा त्रास करून घेतला शरीराला की आता चालता येत नाही. कुठं तुम्ही प्रीच करणार, प्रभूचा विषय काय सांगणार? मग काय मिनिस्ट्री किधर कैसा करेंगे? Amen. In its proper perspective, see, you need to see, that's why the important thing is balancing it out. म्हणून महत्वाचं मी नेहमी सांगतो की सगळं संतुलित ठेवा, संतुलित ठेवा. I have come across even men of God who go to extremes. मी अशा काही देवाच्या सेवकांनाही जाणतो, भेटलोय, ते फार टोकालाच जातात. I म्हणजे have seen some young boys and some young girls go to such extremes that they only spend time in prayer, and then they don't do any work. They do nothing. They are useless. काही जवान आणि तरुण मुला मुलींना पण मी पाहतो Yes. की इतके टोकाला जातात ना की प्रार्थना म्हणजे प्रार्थना म्हणजे प्रार्थना म्हणजे नुसतीच प्रार्थना आणि बाकी मग काहीच नाही. They are not in contact with the world. म्हणजे जगाशी काडीचा संबंध नाही. They are like Rishi Munis. ऋषीमुनी सारखे संन्यास Not in the घेतल्यासारखे, mountains, but in the city. At least they are in the mountains. म्हणजे शहरात नगरातच संन्यास घेतल्यासारखी जवान पिढी मग कधी कधी वागायला लागते. कमीत कमी ते साधू तरी डोंगरावरती जाऊन संन्यास घेतात. And sometimes some people think wrongly that once I come to the Lord, I should not continue with my studies. आणि कधी कधी काही लोकांना माहित नाही काय असा चुकीचा विचार त्यांच्या डोक्यात बसलेला आहे की प्रभूकडे आल्यानंतर मी शिक्षण नाही घ्यायचं. Who said that? अरे हा फंडा कुठून आला? See, for your daily needs, you don't need to beg before somebody. You have to have your own self-respect and Oh. earn your own living. रोजचं मम्मम जेवायला लोकांसमोर भीक नको मागायला ना. आपला तेवढा स्वाभिमान तर हवा की नाही? ते शिक्षण घेऊन एखादी डिग्री घेऊन माझं मला कमवता आलं पाहिजे, मम्मम रोजचं पाहिजे. What is the great thing saying in the name of Jesus, give me bread? काय मोठी बाब झाली याच्यात की येशूच्या नावात मला भीक द्या. In the name of Jesus, give me 10 rupees. येशू के नाम से दो, येशू के नाम से दो. Amen. In the same way, तसं even the soul has its importance. जसं आता हे शरीराचं झालं तसं जीवालाही जीवाचं महत्व. Amen. आमेन. Your thought life, विचारधारा, your mind, मन, your will. इच्छा. See, there are some things in your will you want to do. काही गोष्टी असतात आपल्या इच्छेत ज्या आपल्याला करायची इच्छा असते. मला आज सुट्टीवर जायचं लोणावळ्याला. आज मला मनात असं खूप आहे की मी लोणावळ्याला सुट्टीला जाऊ. Go. जाऊ. Some people feel so guilty. काही लोकांना इतकं असं म्हणजे दोषी वाटतं की सुट्टी घेऊन ते लोणावळ्याला गेले म्हणजे पाप झालं. अरे मी चर्चला नाही गेलो, लोणावळ्याला गेलो. You don't be so guilty. एवढं दोषी स्वतःला म्हणून घ्यायची गरज नाही ना. See, it is the devil who puts a religious spirit in you. सैतान ना घालतोय धार्मिक आत्मे पण सैतान आपल्यामध्ये कधी Don't कधी have घालतो. religious spirit. धार्मिक आत्मा नकोय आपल्याला. तसेच काही कमी आहेत का की आहे का अजून नवीन? Religiosity धार्मिकपणा never takes the place of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची जागा घेऊ शकत नाही धार्मिकपणा. It's just a form of godliness. तो एक धार्मिकपणाची ती एक ढब आहे. Amen. So even the mind has to be having a proper place in the being of a human. तसं मनाला पण माणसाच्या अस्तित्वात जे योग्य स्थान आहे ते तेवढं दिलं गेलं पाहिजे. Amen. आमेन. Even as the spirit also has a proper place. आणि मग जसं आत्म्याला पण योग्य स्थान आहे तसं. And moreover, we are not living outside the body. आणि त्याहूनही जास्त आपण शरीराबाहेर तर जगत नाही. Amen. शरीरातच जगतोय ना. So if you are living in the body, then we have to take care of this body. आणि शरीरात जगत आहे तर मग शरीराची काळजी घ्यायला हवी ना. Amen. So the Amen. problem is, how do I justify all these three areas? पण समस्या कुठे होते की या तिन्ही भागांचा न्याय कसा करू? म्हणजे जीव, आत्मा आणि शरीर कसं काय संतुलित ठेवून तिन्ही सांभाळायचं? Pray about it. प्रार्थना करा. आता काय Read the word. वचन वाचा आणि काय Balance out your life. संतुलित जीवन जगा. Balance out your life. संतुलित ठेवा ना. म्हणजे कुठल्याही टोकाला जायची गरज नाही. Otherwise, now somebody will just take care of their body and grooming till their hair falls off, and they do nothing for God. नाही तर मग आता असं सगळं म्हटल्यानंतर काही लोक फक्त शरीराचीच एवढी काळजी की शरीराचीच काळजी आणि देव राहिला बाजूला. Amen. Now Paul tells us पौल आपल्याला सांगतो in Hebrews 4:12, इब्री करास 4:12, for the word of God is living and powerful and sharper than any two-edged sword, piercing even to the division of soul and spirit and of joints and marrows, and is a discerner of the thought and intent of the heart. इब्री करास 4:12 वचन, कारण देवाचे वचन जिवंत आणि समर्थ व कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तिखट
आणि जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना मध्ये भेदून आरपार जाणारे आणि अंतःकरणातील विचार व भावना यांचा निवाडा करणारे आहे. See, there is something you ought to know of the word of God. देवाच्या वचनाविषयी ना असं काहीतरी आहे की जे तुम्हाला कळायची गरज आहे. Here Paul says, इथे पॉल म्हणतो it separates all the integrated parts of your soul, spirit, bone, marrow, जीव thoughts, intents. जीव आत्मा सांधे मज्जा विचार भावना या सगळ्यांमधून तो आरपार जातो. See, now you are asking, how can I balance it out? तुम्ही विचारत होता ना की आता कसं म्हणजे संतुलन साधायचं, मन म्हणजे जीव आणि आत्मा आणि शरीर कसं सगळं. Read the word. वचन वाचा. Read the Bible from Genesis to Revelation. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत बायबल वाचा. It will separate all the integrated parts of your soul, spirit, bone, marrow, intention, thoughts, everything it will separate, and it will say what this area should do, what that area should do, how much it should do. जीव आत्मा सांधे मज्जा विचार भावना या सगळ्यांमध्ये प्रवेश करून प्रत्येकाला भेदून आर पार जाऊन Yes. वेगळं करून पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल की जीवासाठी एवढं करायचं, शरीरासाठी एवढं, म्हणजे It फार will टोकाला in आहे. fact tell the soul what to do and how much to do. आणि इनफॅक्ट जीवाला सांगेल मग तो की कितपत करायचं कितपत करू It will नये. tell your body how much to do and how much not to do. शरीराला पण पवित्र आत्मा मग सुचवेल आणि सांगेल की कितपत शरीर सांभाळायचं. Because कारण no doctor can separate these areas. एकही डॉक्टर हे सगळे भाग वेगळे नाही करू शकत. हा, तुमचं हार्ट लिव्हर किडनी सेपरेट करू शकता. दे कॅनॉट सेपरेट युअर सोल, इंटेन्स अँड पर्पसेस अँड स्पिरिट अँड सोल अँड माइंड. तुमचं हृदय म्हणा, किडनी म्हणा, लिव्हर म्हणा, या सगळ्याला ते फाडून वेगळं करू शकतात डॉक्टर. परंतु मग जिथे जीव आणि जिथे आत्मा यांचा सगळ्यांचा संबंध येतो तिथं नाही त्यांची सुरी चालणार. नो, the तिथं knife देवाची does not work there. तिथं देवाचीच लागते. See? ज्याला दोन्हीकडनं धार आहे, तुला मारताना मलाही लागते राजा. Praise the Lord. See, the spirit of God, देवाचा आत्मा the sword of the spirit is the word of God. आणि आत्म्याची तलवार Bible आहे. says the sword of the spirit is the word of God. आत्म्याची तलवार आहे देवाचा शब्द. तर सुरी काय आहे मग? वचन. सुरी वचन आहे. See? देवाचा When you read the word of God, that word of God becomes a sword that separates every intents of your heart and tells it what to do and what not to do, what is acceptable, what is not, whether you are doing too much or less. देवाचं वचन वाचल्यानंतर ते वचन आपल्याला सांगतं आणि शिकवतं की आपण जे करतोय जीवासाठी, आत्म्यासाठी, शरीरासाठी ते योग्य प्रमाणात करतोय का टोकाला करतोय, Yes. कमी करतोय की जास्त करतोय. हे सगळं आपल्याला देवाचा शब्द जीव आत्मा सांधे मज्जा विचार भावना सगळ्यात घुसून घुसून सांगेल. Did you understand now? वेगळं कर करून वेगळं Disciples कर of God, करून did you understand? देवाच्या शिष्यांना आता कळतं का? कळलं का? Many will not tell you this. बरेच लोक तुम्हाला हे सांगणार नाही. I go deeper in the word. मी जरा शब्दात खोल जातो. And so these will be separated. आणि हे सगळं मग आपल्यातलं जे असतं ना ते एक एक वेगळं करून हाताळलं जातं. It separates the different parts of your physical, biological processes, even to the intents and even very thoughts. अगदी सगळ्या तुमचे विचार, तुमच्या भावना इथपर्यंतही ही देवाच्या शब्दाची तलवार आपल्याला. Even the thought processes of your heart can be rightly divided by reading the word of God. हृदयातल्या विचारांची प्रक्रिया सुद्धा देवाचा शब्द वाचून व्यवस्थित रीतीनं विभागली जाऊ शकते. See? आमेन. Now you understood? आता कळलं? That now the thought has come. आता विचार आलाय. Whether this thought is lining up with word of God, whether this thought will be good or bad, the Bible knowledge in you will guide you. आलेला विचार बरोबर आहे का चुकीचा आहे, देवाच्या शब्दाला झुंबतोय का नाही झुंबत आहे, हे तुझ्या आज जे बायबलचं ज्ञान आजवर तू घेतलंय ते तुला सांगेल. Who has taught me? कोणी मला शिकवलं? I had no teacher over my head. माझ्या डोक्यावर कोणी शिक्षक नव्हता. Word of God. देवाच्या शब्दांनी मला शिकवलंय. Like a man of God said, जसं एक देवाचे सेवक बोलले, I went on word fast. मी For 1 शब्दाच्या year. 1 वर्ष मी शब्दाच्या उपासावर होतो. I read nothing
काही दुसरं वाचलं नाही, but only word of God. फक्त देवाचा शब्द वाचला. Word fast, he calls it. शब्दाचा उपास असं म्हणतात ते त्याला. And he says, from there on my ministry took off. शब्दाचा उपास धरला म्हणतात आणि ते म्हणतात तिथून माझी जी सेवा झेप घेऊन वर गेली ती From गेली. there on my blessings started. तिथून माझे आशीर्वाद सुरू झाले. Amen. आमेन. So the word of God is a two-edged sword. तर देवाचं वचन दुधारी तलवार आहे. It cuts deep enough to separate the soul from the spirit. इतकी खोल ती रुतते की जीवाला आत्म्यापासून वेगळं करू शकते. It teaches you the value of the soul तुम्हाला जीवाची किंमत शिकवते. in the proper perspective of the word of God. देवाच्या शब्दाला धरून योग्य दृष्टिकोनातून जीवाला काय आणि किती किंमत आहे हे शिकवते देवाच्या शब्दाची तलवार. It even teaches you the value of your body. तुमच्या शरीराचंही मोल तुम्हाला शिकवते देवाच्या शब्दाची तलवार. आमेन. That you don't misuse your body. की शरीराचा गैरवापर करू नको राजा. Don't ruin your body. शरीराचा नाश करू नको. One Smith Wigglesworth said, एकदा स्मिथ विगल्सवर्थ म्हणाले, one man of God came to meet him. एक देवाचे सेवक त्यांना भेटायला आले And this man of God, it was snowing heavily. आणि फार बर्फ पडत होता तिथे तेव्हा And he was just going out. आणि ते बाहेर जात होते. Smith Wigglesworth said, don't go. स्मिथ विगल्सवर्थ त्यांना म्हटले नको जाऊ आता. He gave him a coat त्यांना कोट घालायला दिला and he said, cover yourself nicely. आणि सांगितलं की व्यवस्थित स्वतःला झाकून घ्या. Don't be careless of your body. स्वतःच्या शरीराकडे असं दुर्लक्ष करू नका. Because this is not your body. You have been bought with a price. हे निष्काळजी पण चांगलं नाही स्वतःच्या शरीराविषयीनं, कारण की हे तुमचं नाही, येशूच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे. दुसऱ्यांचे म्हणजे कसंही वापरायचं का? पण आपल्याला ती सवय असते ना, आपणा नाही वापर घ्यायचा मी. Say, you have been bought with a price. तुला किंमत देऊन विकत घेतलंय. This body is not yours. हे शरीर तुझं नाहीये कसंही वापरायला. Somebody has given you something. कोणीतरी तुला काहीतरी दिलं. हे सायकल तुमच्या घरी ठेवा, मी थोडं दुबईला जाऊन येतो, मग त्याच्यानंतर तुम्ही द्या. Say, you will take care of that cycle. तुम्ही काय त्या सायकलची काळजी घ्याल, Isn't it? हे की नाही? You not say कसं फेकून दे रे तू. असं म्हणाल का? काय आपलं कुठे सोड. Say, आपलं सायकल नीट ठेव, त्यांचं सोडून दे. अच्छा, अरे येणार आहेत ते परत, थांबा. This body is not mine. हे शरीर माझं नाहीये, He has bought it. त्यांनी ते विकत घेतलंय प्रभूनी. And so, how can we neglect this body? मग कसं काय या शरीराकडे दुर्लक्ष करायचं आणि सांभाळायचं नाही? Take care of your body. शरीराला सांभाळा, स्वतःच्या Say, काळजी घ्या स्वतःच्या शरीराची. so that also the word of God, which is the sword of the spirit, will rightly give you the message. आणि तेही देवाचा शब्द जी आत्म्याची तलवार आहे ते तुम्हाला योग्य रीतीनं सांगेल आणि शिकवेल की किती शरीराची काळजी घ्यायची म्हणजे किती. So the word of God teaches you the value of your body, the value of your soul, the value of your spirit. तर देवाचं वचन तुम्हाला शिकवतं तुझ्या जीवाचं मोल काय आणि किती, तुझ्या शरीराचं मोल काय आणि किती, आणि तुझ्या आत्म्याचं मोल काय आणि किती. And it can even separate the joints. आणि सांध्यांनाही ते वेगळं करतं. अरे बाप रे, काय सांध्यांपर्यंत पोहोचतंय पहा. what knife it is. म्हणजे काय सुरी आहे ही, काय तलवार आहे ही. It separates the joints from the bones. सांधे आणि मज्जा यांनाही वेगळं करून टाकते. It is sharper than the sharpest worldly knife that you will ever find. जगातल्या कुठल्याही धारदार सुरीपेक्षा जास्त धारदार आणि तीक्ष्ण. Cuts deep in the innermost thoughts and desires. अगदी आतमध्ये आपल्या आत जे विचार आणि भावना आहेत त्यांनाही जाऊन कापते. Even the thoughts he will tell you whether this is good or bad. विचारही आपल्या डोक्यातले सांगेल आपल्याला देवाचा शब्द की हे बरोबर विचार आहे का चुकीचे विचार. Even the desires he will tell whether it is godly desire or ungodly ही desire. इच्छा जी तुझ्यात आलेली आहे ती इच्छा पण भक्तिमान आहे का अभक्तिमान आहे हेही सांगेल. Because it will separate the desire of the flesh and with the desire of the spirit. कारण दैहिक इच्छांना ती वेगळं करेल आणि आत्म्यातील इच्छांना ती वेगळं करेल. It will expose the fallacy in you, आणि the तुझ्यातलं weakness in you. तुझ्यातला अशक्तपणा तुला प्रगट करेल की या भागात तू अशक्त आहेस बरं का. It can even expose the misconception you have. आणि काही जर चुकीच्या कल्पना तुझ्या डोक्यात तू बसवून घेतलेल्या असतील तर त्या विषयीनं पण तुला सांगेल की तुझे हे विचार आणि कल्पना चुकीचे आहेत. It can even expose the sin that you think is no sin. जे पाप तुला असं वाटतं पाप नाहीये त्या पापाविषयीनं पण तुला सांगेल की हे पाप आहे. Not only that, it will expose even the motives. आणि तुझे हेतूच आहेत ना
त्या हेतूंविषयीनं पण तुला उघडं करून सांगेल की हे हेतू बरोबर आहेत का चुकीचे आहेत. That's why people will love you when you love the word of God. आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवाच्या वचनांवर प्रेम करू लागाल तेव्हा लोकांचं तुमच्यावर प्रेम बसेल. Praise God. आमेन. Because you are a man now who is separating all areas of your life. का आता तुम्ही असा माणूस आहात की जो माणूस जीवनातल्या सगळ्या भागांना व्यवस्थित वेगवेगळं करतोय. See, it not only exposes, आणि फक्त प्रगट करतो एवढंच नाही, it sifts you like wheat. आपल्याला गव्हाप्रमाणे चालतं हे वचन. चालतं. चालतं जे राहायचं ते राहणार, जे पडायचं पडणार. पडणार. Amen. आमेन. And it will even shift your desire for proper things. आणि योग्य गोष्टींकडे तुझी इच्छा देवाचं वचन घेऊन येईल. It will shift your focus on the right things. योग्य गोष्टींवरती तुझं लक्ष केंद्रित करू लावेल. It's a judge of our thoughts. आपल्या विचारांचा हा न्यायाधीश आहे. न्यायाधीश. आपल्या विचारांचा देवाचा शब्द न्यायाधीश आहे. That's why no surgeon has this knife. आणि म्हणून एकाही सर्जनकडे डॉक्टरांकडे ही तलवार किंवा सुरी नाही. Amen. Amen. So you cannot say, oh, I am living in doubt. You cannot live in doubt. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी शंकेत जगत आहे. How can you say I live in doubt? तू शंकेत जगूच शकत नाही. तू म्हणतोस कसं असं की मी शंकेत आहे. How can you say I have to defend? तू कसं काय असं What म्हणू I शकतो say. की मी जे म्हणत आहे त्याचा मला बचाव करावा लागेल का You don't विरोध have करावा to. लागेल. तुला काही करावं लागणार नाही. Everything is kept open before us. सगळं आपल्या समोर उघडं ठेवलेलं आहे. Because the word of God does not just cut off the leaves, it goes deep into the roots. कारण देवाचा शब्द केवळ पानं कापत नाही तर अगदी मुळांपर्यंत छाटतं. Amen. आमेन. And it tells you who you are in the eyes of God. आणि तुम्हाला सांगून जातं वचन की देवाच्या नजरेत तू कोण See, आहेस. others may not notice it. बाकीच्या लोकांना ते कदाचित दिसणार नाही. Amen. Amen. They may notice it also, but they may not say it. Maybe they are scared of you. बाकीच्या लोकांना कदाचित ते दिसेल पण बोलणार नाही. कदाचित ते तुला घाबरत असतील. But the word of God is not afraid of anybody. पण on this देवाचं earth. वचन काही कुणाला घाबरत The नाही. word of God is very blunt. देवाचं वचन अगदी म्हणजे तोंड देखला हिसाब. No sugar coated medicines. त्याला काही म्हणजे साखर वगैरे लपेटून देवाचं वचन सांगत नाही. Not one. See, word of God is medicine, but without any coating of sugar. देवाचा शब्द औषध आहे पण साखर लावलेलं नाही. रोकडा हिसाब जो है वो है. See? And so, म्हणून others may not be able to correct you or judge you in the proper way, but the word of God, if you read it every day, it will judge you correctly and bluntly. परंतु कदाचित इतरांना तुला व्यवस्थित रीतीनं तुझी चूक सांगता येणार नाही का सुधरवता येणार नाही पण देवाचं वचन तुला तुझं डेली सांगेल. It will tell you without compromise, without getting afraid of who you are. कुठेही रदबदल न करता आणि तू कोणीही जरी असलास ते न जुमानता देवाचं वचन तुला सांगून टाकेल की हे असं आहे तर हे असंच आहे. It will treat you as you are, not as you pretend to be. जसं तू आहेस तसं तुला वागवेल. जसं तू असायचं ढोंग करत आहेस तसं वागवणार नाही. Some of my messages will be saccharine messages. काही माझे संदेश असतील साखर लावलेले. But word of God has no sakhar. पण देवाच्या शब्दात साखर नाही. That's why you read the word of God yourself. म्हणून तुम्ही स्वतः देवाचं वचन वाचा. Yes, I will expose it हा मी ते and तुम्हाला expound it. मी ते तुम्हाला विस्तारित रीतीनं प्रगट करून सांगीन. But पण when you go home, जेव्हा तुम्ही घरी जाता read it. तुम्ही स्वतः वाचा ना. And even when I say these words, आणि जेव्हा हे सगळे शब्द मी बोलत असतो तेव्हाही put it in your heart. हृदयात ठेवा. It's as good as reading the word of God. देवाचं वचन वाचल्यासारखंच आहे हे. Because इथं I'm बसून simplifying it, I'm amplifying it. कारण मी वचन घेत आहे आणि साधं करून तुम्हाला सांगतोय. Praise the Lord. आमेन. Paul says, पॉल म्हणतो but all things that are reproved and are made manifest by the light in Ephesians 5:13, whatsoever doeth make manifest in light. इफिस्करासचा 5वा अध्याय आणि त्यातलं 13 वचन. परंतु सर्व निषेधलेली कर्मे उजेडाकडून प्रकट होतात कारण जे काही प्रकट केलेले ते उजेड आहे. See? Praise God. Amen. The Bible is light. बायबल प्रकाश आहे. It shines on everything. सगळ्यावर चमकतं बायबल. Many people get out of balance बरीच लोक
संतुलन सोडतात. when they are not well versed with the scriptures. आणि कधी त्यांच्याकडनं असं होतं जेव्हा त्यांना शास्त्रवचन व्यवस्थित माहीत नसतात तेव्हा. Some are inclined towards just one thing. काही तर फक्त एकाच गोष्टीकडे कलंडलेले असतात. Say, if they stick on to holiness, they stick on to only holiness. पवित्रता म्हटलं तर पवित्रताच, बाकी दुसरं काहीच नाही So मग. you don't see any other aspect in that person. आणि बाकी दुसरे कुठलेही पैलू त्या माणसात दिसत नाहीत मग. And so much he speaks about holiness, आणि इतकी पवित्रता, इतकी पवित्रता, इतकी पवित्रता बोलली जाते त्या he'll walk व्यक्तीद्वारे. like this. अरे कोणी बघतं हो, का? आहे तेच. Holy. पवित्र. Anybody laughs? Oh God, I कोणी became हसलं का? आता का हसलं म्हणजे हसू येतं. see, extreme. टोक फार म्हणजे बॅलन्सच नाही कुठल्या गोष्टीचा. टोटली आउट ऑफ बॅलन्स. See? Some people only righteousness. काही लोक नुसतं नीतिमानपणा. I'm righteous. अगदी नीतिमान नीतिमान. God's mercy is forgotten completely. आणि देवाची दया पूर्णपणे मग विसरलीच जाते. We have to take the full counsel of असं God. नव्हे, देवाची पूर्ण सल्लामसलत घ्या ना. And if you take the full counsel of God, आणि देवाची पूर्ण सल्लामसलत जर आपण घेतली, people will love you. लोकांचं तुमच्यावर प्रेम बसेल. See, if I love you, माझं जर तुमच्यावर प्रेम आहे, if I be merciful to you, जर मी तुमच्यावर दयाळू राहिलो if I am strict also, आणि मी कडकही राहिलो, if I tell you the truth also, तुम्हाला सत्यही सांगितलं, I'm having the full counsel. तर याचा अर्थ मी संपूर्ण सल्लामसलत तुम्हाला देत आहे. You will love me back. आणि मग तुम्ही परतफेडीत माझ्यावर प्रेम करालच. But if I say, पण जर मी म्हणालो you are wrong, तुम्ही चुकलाय, you sinned, तुम्ही पाप केलाय, you go to hell. तुम्ही नरकात जाल. Finished. I mean, you will love that aspect of mine, and you will really fear me to तुम्हाला a माझा point तो- where you dread me. तुम्हाला माझा तो पैलू आवडेल आणि तुम्ही खरोखर मला घाबरू लागाल, एवढे घाबराल की टेररिस्ट सारखे माझी दहशत बसेल तुमच्या. But you will not really go out and love me, पण तुम्ही खरोखर असं म्हणजे माझ्यावर प्रेम करणार नाही. because that's just one aspect I have spoken. कारण एकच पैलू मी तुम्हाला असा खणखणीत सांगितला ना. Look at Jesus, येशू, that adulterous woman व्यभिचारी बाई आली. who did not sin, cast the first stone on her. नसेल जो कोणी पापी तुम्हामध्ये, दगड मारा त्यांनी तिला आधी. I mean, to what extent? म्हणजे कमाल आहे. There is nobody perfect like Jesus. कमाल आहे सर. येशू सारखं कोणी नाही. Nobody righteous like Jesus. येशू इतकं नीतिमान कोणी नाही. Yet the common people heard him gladly. आणि तरी साध्या माणसांनी आनंदाने त्याचं ऐकलं म्हटलं. So much so Peter could hold Jesus and say, this shall not happen to you. इतकं की पेत्र येशूचा हात धरून म्हणत आहे की नाही नाही असं तुमच्याशी होऊ नाही देणार नाही, असं होणार I नाही mean- तुमचं. To what level? काय प्रमाण म्हणजे काय स्तर आहे, काय कमाल आहे. 100% in every aspect. 100% प्रत्येक पैलूत. I'm not saying we can be like that. मी असं नाही म्हणत की आपण तसे होऊ शकतो. Let us पुढे. try to be, because he's in us. व्हायचा प्रयत्न करू शकतो ना, कारण तो येशू आपल्यात आहे ना. Praise the Lord. आमेन. There are people who know the whole Bible, काही लोकांना संपूर्ण बायबल माहित असतं, but yet they have no wisdom to rightly divide the word of truth. तरी त्यांच्याकडे हे ज्ञान नसतं की सत्याचा शब्द यथायोग्य रीतीनं कसा वाटायचा. They will give you quotations, म्हणजे इतकी तोंडपाठ वचनं ते तुम्हाला धडाधड देतील, but they cannot rightly divide the word. पण योग्यतेनं वचनाचं विभाजन त्यांना ज्ञान येत नाही. People are not blessed. मग लोकांना आशीर्वाद मिळत नाही. Much knowledge sometimes pops up and it cannot give us anything. कधी कधी बरंच ज्ञान फुकतं ज्यातनं काही मिळत नाही. And I am amazed to see people, they can write books and sell it also in the market. आणि मला आश्चर्य वाटतं अशा काही लोकांचं की जी लोक पुस्तकं लिहू शकतात आणि बाजारात ती पुस्तकं विकतातही, But they don't know the basic principles of the word of पण God. त्यांना देवाच्या शब्दाची मूळतःची तत्व माहित नाही. They lack in love. पायाभूत तत्व त्यांना माहिती नाही. त्यांच्यात प्रेम कमी पडतं. They lack in love. ते प्रेमात कमी पडतात. Some people who only write about hell, when you see him, you only know only hell. काही लोक नुसतं नरकाविषयी लिहितात. त्यांना पाहिलं की आपल्याला नरक आठवतं. म्हणजे मला तर भीतीच वाटते. Some Heaven people है कि write नहीं? only about heaven and hell, that you feel, I will only meet him there or in hell, but not here on this earth. आणि काही लोक फक्त स्वर्ग नरक हेच लिहितात आणि बोलतात. मग असं वाटायला लागतं पृथ्वीवरती हा प्रभू कुठं भेटतो, असतो का नसतो. नाही ह्याला पृथ्वीवर नको भेटायला, फक्त स्वर्गात स्वर्गातच नाहीतर नरकात भेटू. भेटू आपण. Say, they lack in love, they lack in प्रेमात respect, कमी पडतात, आदरात कमी they पडतात, lack in piety.
and mercy and forgiveness, भक्तिमानपणा, दया, क्षमा ह्यात कमी पडतात. lack basic principles of forgiving and going the पायाभूत- second mile. ही पायाभूत तत्व आहेत ना, की क्षमा करायचं तत्व I have म्हणजे seen- पायाभूत तत्व, दुसरं मैल चालायचं तत्व, पायाभूत तत्व. I have seen people, they can preach very well, but they cannot go the second mile. मी अशा लोकांनाही पाहतो ना, की ज्यांना प्रीचिंग फार छान करता येतं, पण एखादं दुसरं मैल चालायला कोणासाठी सांगा त्यांना होत नाही. Good preachers, चांगले चांगले प्रीचर्स, उपदेशक, they will never go out and wipe somebody's tears. मग कधी कुणाचे अश्रू जाऊन त्यांना पुसता नाही येणार. Doesn't work. नाही होत, Doesn't work. Say नाही होत. amen. They may sit on Moses' seat. Jesus said they are sitting on Moses' seat. येशू म्हणाला ना, ते मोशेच्या आसनावर बसलेत, Listen to them, but don't do what they do. त्यांचं ऐका, पण ते करतायत ना ते करू नका. They sit on Moses' seat, ते मोशेच्या आसनावर बसलेले आहेत, top place, मोठ्या आसनावर, उच्च आसनावर आहेत, but their own lives never match it up. पण with the त्यांची teaching. त्यांची जीवन मॅच नाही करत ते जे बोलतायत त्याच्याशी. See, it's not just the word. फक्त शब्द नाही, That is the standard for life. ते जीवनाचं स्तर आहे, स्टँडर्ड आहे. But even our lives आपलंही जीवन, should have some standard. आपल्या जीवनालाही काही स्टँडर्ड हवं की नाही. Because God set David as a standard for other kings. देवाने दाविदाला इतर राजांसाठी एक स्टँडर्ड, एक पातळी म्हणून उभा केला. Did he say, no, my word alone will be the standard, not David? देव असं म्हटलं का की दावीद वगैरे नाही, माझा शब्द फक्त स्टँडर्ड असणार आहे, बाकी कोणी नाही. He said, David shall be a standard. देव म्हटलं मी दावीदाला सगळ्या राजांसाठी एक स्टँडर्ड करून सोडणार आहे, की राजा असावा तर असा. You were not like King David. तुम्ही दावीद राजासारखे नाही. Like that he used to tell the kings. असं देव बोलायचा इतर राजांना की तू दावीद राजासारखा नाहीये. Yes, you are faithful, but you never walked like David. तू विश्वासू आहेस पण तू दावीदासारखा चालला नाहीस. He never said you are not faithful according to the word of God. देवाच्या शब्दाला धरून तू विश्वासू नाहीस असं नाही म्हटला देव. देव म्हटला तू विश्वासू आहे पण तू दावीदासारखा चालला नाही. That meant David was a standard. म्हणजे दावीद एक स्टँडर्ड होता की राजा होतो ऐसा नाही. That meant with all his follies, still he had a standard. म्हणजे दावीद त्याच्या सगळ्या चुकांसकट, पतनांसकट ते स्टँडर्ड बाळगून. Why? का? Because there were many things that shined in his life. कारण बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या त्याच्या जीवनात चमकल्या And other things which were covered by the shine. आणि of the या glory of God. ही जी चमक होती आणि हा जो गौरव देवाचा होता त्यात बाकी इतर गोष्टी झाकल्या. God could say, have you seen my servant Job? देव बोलू शकला की माझा सेवक इयोब तू पाहिलास, Nobody's like him. कुणी त्याच्यासारखा नाही. God is looking out for men and women who will have some kind of standard where God can boast. देवाला असे पुरुष आणि स्त्रिया देव अशांच्या शोधात आहेत की ज्यांचं काहीतरी स्टँडर्ड असेल, काहीतरी पातळी असेल आणि देव त्यांच्या विषयीनं अभिमान बाळगू शकत असेल की असावे माझे तर असे नाही तर नसावे. Praise the Lord. Somewhere they are balancing out the spirit, soul and body. आणि ही असली जी असतात ना ती कुठेतरी जीव, आत्मा, शरीर याला व्यवस्थित संतुलित करून चालतात. Somehow they got in touch with the mystery of balancing out the body, soul and कुठेतरी त्या रहस्याशी त्यांचा संपर्क झालाय, कुठेतरी त्या रहस्याशी त्यांचं क्लिक झालंय की जिथे जीव, आत्मा, शरीर त्यांना व्यवस्थित संतुलित करून चालता येते. Amen. Amen. And I don't think so they learnt it just like that. आणि मला असं वाटत नाही की ते असंच सगळं शिकून गेले. Word of God. देवाच्या वचनाने त्यांना शिकवलं. Every day read the word. रोज देवाचं वचन वाचा. If you don't read the word also, my teaching will not help you also much. तुम्ही जर देवाचं वचन वाचलं नाही ना तर माझी पण जी शिकवण आहे ती फारशी तुम्हाला मदत करणार नाही. Because I cannot tell you about David's life unless I tell you who David was. कारण दाविदाचं जीवन मी तोवर तुम्हाला सांगू शकत नाही की जोवर मी तुम्हाला हे सांगत नाही दावीद कोण होता. That's a life बद्दल सांगायचं म्हणजे. Then every time I speak about David, I will be speaking about connecting to Saul also. मग दाविदाविषयी बोलताना मी शौलाविषयी न पण बोलणार. And then you'll say, "अरे हा Saul कोण है?" मग तुम्ही म्हणा अभी हे शौल कोण रहेगा. And suddenly I will go to somebody else, like speaking about Abigail. मग तुम्ही मग मी बोलताना अबिगेल विषयी बोलणार. आता Abigail कोणाचं बायको आहे? हे कोणती अभी मालूम नाही. So every time I have to go back and tell you who Abigail मग was. दर वेळेला मला तुम्हाला
तुम्हाला सगळी उजळणी परत करून द्यायला लागणार की अबिगेल म्हणजे अशी अशी होती, महा असा मग शौल असा. then I'll say no, in Psalm it is written, आता हे कोण Psalm कोण मग माणूस मी आहे? म्हणणार स्तोत्र संहितेतला. आता हे स्तोत्र संहिता म्हणजे काय रे? See? So people, unless they read the word at home, they will not enjoy the teaching तर of the word. जोवर माणसं घरात वचन वाचणार नाही, त्यांना शिकवण जी दिली जाते ना त्याचा मजा येणार नाही. मजा जर यायचा असेल ना, घर पे पडके आओ. Praise the Lord. आमेन. Then you will enjoy my message. मग तुम्हाला माझ्या संदेशाची मजा येईल. पास्टर इधर से ऐसा क्या बोले ना. Praise God. आमेन. And so they properly balanced out their body, soul and spirit. तर हे असे होते काही की ज्यांनी व्यवस्थित जीव आत्मा शरीर यांचं संतुलन साधून व्यवस्थित पुढे गेले. Because they were men like us, passions. आपल्यासारखीच माणसं होती ना, ती सुद्धा आपल्यासारख्याच आवडी निवडी इच्छा असलेली. They must have also had different thoughts rising from different part of their being. त्यांच्याही पूर्ण अस्तित्वातनं कधी ना कधी कुठून तरी बरेच असे विचार उचमळून आले असतील ना, Isn't it? जसे आपल्यात येतात. They must have also been having some passions, some desires. त्यांनाही काही इच्छा असतील, त्यांच्यातही काही इच्छा काही आवेश निर्माण झाला तर असेल की नाही. See, David also had some passions. दाविदात पण काही आवेश होता. He built his palace with only those kinds of stones and wood. दाविदाने आपला महाल बांधला. त्याची कशी इच्छा होती की याच पद्धतीच्या दगडांनी याच लाकडांनी मी महाल बांधणार. Cedar wood only I am to make. my हेच लाकूड palace with. पाहिजे, याच लाकडांनी मी बांधणार. See, God overlooks certain things that is there in your soul. देव काही गोष्टींकडे दुर्लक्ष कानाडोळा करून टाकतो की ज्या काही गोष्टी तू जीवात बाळगून असतो की मी घर बांधीन तर असं बांधीन. देव अलाउड आहे काही प्रमाणात अलाउड आहे. But if they are all coming under the nurture of the word of God, how wonderful it is. पण सगळं देवाच्या शब्दाच्या पोषणाखाली आलं तर किती छान. Otherwise, नाहीतर our emotions can run wild. आपल्या भावना तर मोकाट कधी सुटू शकतात. Emotions are good, but under the covering of the word of God. भावना चांगल्या असतात पण देवाच्या शब्दाच्या आवरणाखाली पाहिजे. See, आमेन. you can be very emotional about your wife, you can be very emotional about somebody else. तुम्ही तुमच्या पत्नीविषयीनं खूप भावुक असू शकता आणि कोणाविषयीनं पण खूप भावुक होऊ शकता. I mean, your emotions can run म्हणजे wild. तुमच्या भावना अशा किती कुठेही बघत जाऊ शकतात. Amen. Emotions in the proper perspective is right. योग्य दृष्टिकोनातनं तेवढ्या भावना देवाच्या शब्दाच्या आवरणाखाली असतील तर ठीक आहे. Sometimes people spend all their life only crying. कधी कधी काही माणसं आयुष्यभर रडतच घालवतात. So God says, ते बंद केल्यानंतर मी त्यांना वापरणार. ते म्हणतो मग ह्याचं रडणं बंद झालं तर याला वापरीन ना. Sometimes we are too emotional, sometimes we are not emotional at all. कधी कधी आपण खूपच भावुक होतो, कधी कधी आपल्यात भावना अजिबातच नसतात. जिथं पाहिजे तिथं नसतं, तिथं नाही पाहिजे तिथं जास्तच असतं. असं Some people are only praying. काही लोक नुसतीच प्रार्थना करतात. नुसतीच प्रार्थना प्रार्थना प्रार्थना. Yes, you will be very sensitive. तुम्ही असाल संवेदनशील, You'll be very soft. खूप मृदू पण असाल. But you will not be wise if you don't read the word. पण जर वचन वाचलं नाही तर तुम्ही सुज्ञ नसाल. शहाणं व्हायचंय ना, मग वचन वाचायचं. Wisdom does not come through prayer. Wisdom comes through the word of God. ज्ञान प्रार्थनेतून येत नाही, ज्ञान शब्दातून येतं. Yes, when you pray, जेव्हा आपण प्रार्थना करतो you are not dry. आपण तेव्हा वाळलेले सुकलेले राहत नाही. Amen. Amen. Some people are only reading the word of God, that's why they are dry. काही लोक नुसतं देवाचं वचन वाचत राहतात म्हणून वाळलेले असतात And they don't pray. आणि प्रार्थना करत नाहीत. Amen. आमेन. So we need to strike the proper balance. योग्य संतुलन आपण साधायला हवं. And look at David. दावीद पहा, When Saul died, शौल जेव्हा मरण पावला, when he was killed in the battle, युद्धात जेव्हा त्याला मारण्यात आलं, what did he do? त्यांनी काय केलं? Rightly dividing the word of truth. He didn't have a party. सत्याचं विभाजन योग्यतेनं त्यांनी केलं. कसं? दाविदानी त्याला पार्टी नाही केली की चला एकदाचे वारले. See, he could have had a party. पार्टी करू शकला असता की गेले एक त्याची कडकड. Today the politicians, they have party. My party won. They are defeated. So now I will have a big मेजवानी. जसं राजकारणात चालतं तसं की माझी पार्टी जिंकली मग मोठी पार्टी. My enemy is gone. माझा शत्रू गेला, Let us have a party. आपण पार्टी करूया, आम्ही जिंकलो. David cried. दावीद रडला. Saul is dead. शौल वारला.
And the fellow who brought the news, he killed him also. Why did you say that you killed Saul? आणि ज्याने बातमी आणली मारलं म्हणून सांगितलं की का मारलं शौलाला. See, he remembered all the wonderful times he spent with Saul. शौलाबरोबर घालवलेली सगळी चांगली चांगली वेळ त्याच्या स्मरणात यायला लागली. And people said, आणि लोक म्हणाले see how much he loved Saul. किती शौलावर दाविदाचं प्रेम ना. Very important. फार महत्वाचं आहे हे. Very important. खूप महत्वाचं आहे हे. We need to know how to respond at a given situation. आपल्याला कळायला हवं जी काही परिस्थिती आलेली असते त्या परिस्थितीला कशी काय प्रतिक्रिया करायची. Some mourn during wedding time. काही लग्नात शोक करतात. का रे एवढं शांत बसले? नाही असंच काय प्रभू मध्ये आहे ना. अरे लग्न आहे, शोक सभा नाही. So when you are in a marriage party, enjoy. लग्नाच्या पार्टीत मजाच करायची असते. When I am in a marriage party, if somebody calls me, I rejoice, I laugh loudly, I enjoy. लग्नाच्या पार्टीला वगैरे कुणी मला बोलवलं तर मी तर मजा करतो, एकदम हसतो, बोलतो, खेळतो. Some people in the funeral start laughing. काही लोक मैत्रीत हसतात. जोरात. अरे हा बघ एवढं लागतो. टोटल मिसमॅच. त्याला माहित नाही का स्वर्गात गेले. See? टोटल मिसमॅच. लग्नात रडायचं, मैत्रीत हसायचं आणि वेड्यात निघायचं. When David heard that Saul was dead, he tore his robe. दाविदाने जेव्हा ऐकलं की शौल वारला, दाविदाने झगाच फाडला स्वतःचा. Everybody sobbed for Saul. सगळे शौलासाठी रडले. The fellow who brought the news, ज्यांनी बातमी आणली, he said, I saw Saul was almost, he was wounded and he was crying for help that somebody should kill him. तो म्हणाला मी पाहिलं शौलाला की इतका जखमी घायल झालेला होता आणि तो सांगत होता, बोलत होता की कोणीतरी येऊन मला ठार मारा Because आता. I don't want to be captured by the enemy कारण and make a fool of me. शत्रूद्वारे मी धरला गेला नाही पाहिजे, मी मूर्खात नको निघायला, आता कोणतरी मला ठार मारून So टाका. I killed him तर मीच मारलं शौल सरांना. and I took his crown. See, I brought it to आणि you. पहा मुकुट तुमच्याकडे घेऊन आलो डेव्हिड सर. What did David say? दावीद काय बोलला? In 2 Samuel, first chapter. 2 शमूएल पहिलाच अध्याय. How did you not have fear of touching the Lord's anointed? प्रभूच्या अभिषिक्ताला हात लावायला तुला भीती कशी नाही रे वाटली? And he called his soldiers and said, destroy him. आणि शिपायांना म्हटलं ह्याचा नाश करा. People studied David. आणि लोकांनी दाविदाचा त्या स्वभावाचं, त्या जीवनाचं निरीक्षण केलं. And David wrote a sad song also for Saul. आणि दाविदाने शौलासाठी एक दुःखी गीत पण लिहिलं. See, people will say he writes only psalms for God. Sometimes he should write for Saul also. You know how people are. कारण की लोक म्हणतील ना, नेहमी सदैव देवासाठी स्तोत्र लिहित आला, शौलासाठी एखादं दुःखाचं गीत नाही लिहिलं. So he wrote a nice song. शौलासाठी एक गीत लिहिलं. In life, both were very loving and very gracious. जीवनात दोघेही फार प्रेमळ, फार कृपाळू होते. He wrote all that. असं सगळं त्यांनी त्यात लिहिलं. And people loved it. आणि लोकांना ते आवडलं. People are watching us. लोक आपल्याला पाहतायत. How we behave. People are watching us. आपला स्वभाव कसा आहे लोक पाहतायत. And after they study you, then they will join you. आणि लोकांनी तुमचा अभ्यास केल्यानंतरच ते तुम्हाला जॉईन होतील. Then they will give respect to you. मग ते तुम्हाला आदर देतील. See, this crowd is coming not only because of the anointing. ही गर्दी जी इथे येते फक्त अभिषेकामुळे येते असं नव्हे. See, there are other factors as well. त्यात बाकीचे घटक पण मिसळलेले आहेत. I have to be loving you. I have to be truthful to you. I have to walk the second mile. I have to set an example for you. मी तुमच्याशी प्रेमळ पाहिजे, मी तुमच्यासाठी दुसरं मैल चालणारा पाहिजे, मी तुमच्यासाठी एक उदाहरण घालून देणारा पाहिजे. See? Because Saul also had an anointing, but he had no love for his people. शौलाकडेही अभिषेक होता पण लोकांवरचं प्रेम नव्हतं त्याच्याकडे. Amen? आमेन. All these factors play a major role. हे सगळे घटक महत्वाची भूमिका बजावतात. And that's what David is teaching us. दावीद आपल्याला हे शिकवत आहे. If you love the word of God, तुम्ही जर देवाच्या वचनांवर प्रेम केलं, God will send many people to help you out. देव अनेक माणसांना तुम्हाला मदत करायला You पाठवेल. will not realize who will be of help to you when. आणि तुम्हाला कळणार नाही की कोण कधी तुमच्या उपयोगी पडणार आहे. You will not know. कळणार नाही तुम्हाला की कोण कधी माझ्या उपयोगी येईल. And we see no man has come up in life without the help of another man. एकही माणूस दुसऱ्या माणसाच्या मदतीशिवाय जीवनात वर आलेला नाही. I know God is there. मला माहितीये देव आहे. I'm not saying God is not मी there. असं म्हणत नाहीये की देव नाहीये. Yet, तरी
whether it's a secular man, whether he's a child of God, no man has come on his own strength. Never come जगातला up on his माणूस own असो strength. का कोणी असो स्वतःच्या शक्तीवर कोणीही एकट्याने वर आलेलं नाही. They may say it. ते म्हणतील म्हणताना मी स्वतः केलं स्वतः. No. नाही. You needed somebody's help and back to reach that place. तुम्हाला कुणाच्या तरी मदतीची गरज आणि पाठिंब्याची गरज पडली तिथवर पोचायला. Yes. If your client had not given you orders, you never get business. तुमच्या गिरायकांनी तुम्हाला व्यवसायच दिला नसता तर तुमचा व्यवसाय चालला नसता. Yes. If your boss does not give you promotion, you never rise. मालकानी प्रमोशन दिलं नसतं तर तुम्ही वर आले नसता. म्हणजे मालक लागतो, गिरायक लागतात. Yes, you need people. लोक You cannot have a big mall and say, because of my mall, people will come. You have to be courteous also. मोठा मॉल आहे माझा आणि माझा मोठा मॉल आहे म्हणून माणसं येणारच असं म्हणून चालत You नाही. open up a shop. तुम्ही एखादं दुकान उघडा And if your salesmanship is not good, people will not come. आणि तुमची सेल्समनशिप विकायची तुमची जी कला आहे ती जर चांगली नसेल तर तुमच्या दुकानात माणसं येणार नाहीत. See, if two salesmen come to your house, समजा दोन सेल्समन तुमच्या घरी the आले. one comes to you and says, buy this. एक आला आणि म्हटला हे विकत घ्या. 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 You say, नाही मला नको. अरे घ्या ना का असं काय करतो असं. See, you say, नाही उद्या या. But if another one comes, दुसरा आला. please sir, please ma'am, Please, take sir. this. घ्या ना. It's very good for you. घ्या तर तुम्ही वापरून तर पहा. I know, sister, घ्या ना. घ्या. Brother, तुम्ही घ्या ना. आमेन. So you feel like tempted, though you don't want it. You said, नहीं द्या. 50% डील उधर ही हो गया. हालेलुया. See, it works. होतं. काम होता है ऐसा. People लोक help us. आपल्याला मदत करतात. And how it will be if that connection comes from God? आणि तो संबंध देवापासून आला तर किती छान. The right people only will be with you. मग योग्य माणसंच तुमच्या बरोबर Who राहतात. will be a blessing for you, who will not rob you. जी तुमच्यासाठी आशीर्वाद ठरणार आहेत, तुमचं चोरणार नाहीये. See? I want people who will be a blessing to me. मला पण अशी माणसं पाहिजे जी माझ्यासाठी आशीर्वाद Yes, I करतील. want people also that I may bless them. मला अशी लोक पाहिजेत की ज्यांच्यासाठी मी आशीर्वाद ठरवून त्यांना आशीर्वाद देईन. But सगळंच तसं नको ना. पण मग सगळेच- माझ्या अंगात शर्ट पण नसणार. From when I wanted to laugh loudly, I could not because I am on the stage. See, you need people लोक लागतात हो who will सर. be a blessing to you. लोक लागतात जे तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतील. So what is the secret of having people around you? मग याच्या मागचं रहस्य काय की आपल्या अवतीभोवती सारखी जर माणसं असायला हवी आहेत तर त्याच्या मागचं रहस्य काय. Man of the word of God, woman of the word of God. देवाच्या शब्दाचा पुरुष आणि स्त्री बना. Thank you, Jesus. Every day spend even 10 minutes if you can spend, read the Bible. रोज 10 मिनिटं जरी बायबल वाचायला मिळाली ना तर बायबल वाचा. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Jesus. धन्यवाद देव. Thank you, your word is धन्यवाद. spirit and life for us. तुझा शब्द आमच्यासाठी जीवन आणि आत्मा आहे. Jesus, when you were praying, you said, sanctify them येशू तू प्रार्थना करताना म्हणालास त्यांना शुद्ध with करा. your word. शब्दाने Sanctify them with your word. शब्दाने शुद्ध करा. Yes, you can be sanctified in body, soul, and spirit. All three can be sanctified by the word. जीव आत्मा शरीर या सर्व क्षेत्रात तुम्ही देवाच्या शब्दाद्वारे शुद्ध होऊ शकता. You will become a wise person. तुम्ही सुज्ञ माणूस बना. You'll become an understanding person. एक समजूतदार माणूस बना. You will know what to do, what not to do. तुम्हाला कळायला लागेल की काय करायचं काय करू नये. The Bible gives wisdom. बायबल ज्ञान देतं. That way I'm not very educated. तसा मी फारसा जगिक दृष्टिकोनातनं म्हटलं तर शिक्षित नाहीये. But in the word I'm educated. पण देवाच्या शब्दातलं माझं शिक्षण झालंय. And I can honestly say I am wise आणि than many प्रामाणिकपणे teachers. म्हणू शकतो की मी सुज्ञ आहे. Yes. With God's wisdom I have lived all these 25 plus years. देवाच्या ज्ञानानं ही सारी 25 आणि अधिक वर्ष मी जगलो. And I'm encouraging you also आणि तुम्हालाही मी प्रोत्साहन देत आहे. through God's word. देवाच्या शब्दाद्वारे You will see many successful years. बरीच यशस्वी वर्ष तुम्ही पहा. I guarantee you. मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो. You will live successful life when you यशस्वी read the word. यशस्वी जीवन जगाल
जर वचन वाचत राहिलात तर. Some people come only on Saturdays. काही लोक फक्त शनिवारी येतात, They don't come on Sundays. Some don't come on Mondays. रविवारी येत नाहीत, काही सोमवारी येत नाही, That's why they don't grow in the word. म्हणून ते शब्दात वाढत नाही. Yes. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray touch my people this evening. मी प्रार्थना करतो आज सायंकाळी माझ्या लोकांना स्पर्श कर, Bless every one of them. प्रत्येकाला आशीर्वादित कर. Let your hand be upon their lives now. तुझा हात त्यांच्या जीवनावर आत्ता येऊ दे, Elevate them. त्यांना उन्नती दे, Give them divine connections. त्यांना दैवी नाती दे. Those who need healing, you heal them. ज्यांना आरोग्य हवंय त्यांना आरोग्य दे. Let your word heal them. तुझा शब्द त्यांना आरोग्य देऊ He दे. sent forth his word and healed them. त्याने शब्द पाठवला आणि त्यांना आरोग्य दिले. Lord, send forth your word प्रभू तुझा शब्द पाठव, and heal my people. माझ्या लोकांना Heal. आरोग्य दे, Heal. आरोग्य Heal दे, my people. आरोग्य दे. Let the word prevail in the people's lives. लोकांच्या जीवनात शब्द टिकू दे. Let the word prevail. लोकांच्या जीवनात देवाचा शब्द टिकू दे. Bible says the word of God prevail mightily. बायबल म्हणतं देवाचं वचन महानीतीने टिकून Let the राहिलं. word of God prevail mightily in people's lives. देवाचं वचन महानीतीने लोकांच्या जीवनात टिकून राहू. Let it affect their lives, oh God. त्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होऊ Let दे. it affect everyone's life this evening. प्रत्येकाच्या जीवनावर आज सायंकाळी तुझ्या शब्दांचा परिणाम होऊ दे. Take them to a higher level, त्यांना उच्च स्तरापर्यंत घेऊन जा, the level they have never been in their life. असं स्तर की ज्या स्तराला ते आजवर कधी पोहोचले नाही. In all aspects, सर्व दृष्टिकोनातून, physically, mentally, spiritually, शारीरिकरित्या, Socially. आध्यात्मिकरित्या, भौतिकरित्या, सामाजिकरित्या let them come up in life. त्यांना वर आण जीवनात. All my people should come up in life. माझे सारे लोक आयुष्यात वर आले पाहिजेत. Not one will borrow, एकही उसनं घेणार नाही. all will lend you. सगळे देतील पण उसनं घेणार नाही. That kind of standard you give to my people. असं स्तर माझ्या लोकांना दे. Outside world should be talking about our church, बाहेरचं जग आमच्या चर्च विषयी बोलत राहिलं पाहिजे. that they are a blessed church, हे आशीर्वादित चर्च आहे that म्हटलं the गेलं. people are blessed, लोक इथले आशीर्वादित आहेत म्हटलं गेलं पाहिजे. that they are sailing life so smoothly. किती आयुष्यात किती व्यवस्थितपणे पुढे जात आहेत. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you for your grace that is upon my people. तुझ्या कृपेसाठी धन्यवाद, जी तुझी कृपा माझ्या लोकांवर आहे. Many come directly from work बरीच माणसं सोमवारी सरळ कामावून इथे येतात. because they love your word. तुझ्या शब्दांवर त्यांचं प्रेम आहे They म्हणून, love your word. तुझ्या वचनांवर त्यांचं प्रेम आहे म्हणून. खरं बसतो Let the word work for them now. वचन त्यांच्या जीवनात आत्ता कार्य करू दे. Yes, Lord. Thank you, Father. धन्यवाद बाबा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात. Amen. Praise God.